शिव म्हणजे प्रकाश, शिव म्हणजे ज्ञान, शिव म्हणजे कल्याण, शिव म्हणजे प्रतिभा, शिव म्हणजे उजळलेली प्रतिमा, शिव म्हणजे जागतिक प्रतिष्ठा ज्याला प्राप्त होते त्याला शिव असे म्हणतात. ज्याच्याजवळ समता आहे, ज्याच्याजवळ जगाचं कल्याण व्हावं अशी भावना आहे त्याला शिव असे म्हणतात. कळलं? शिव म्हणजे ज्ञान. कसलं ज्ञान? भाकरी करायचं नाही. मग ज्ञान म्हणजे काय? ज्या ज्ञानाने हे जगच ईश्वर आहे. पहिली मुलाच्या जन्माची तयारी आई वडिलांनी करावी लागते. ती हे ज्ञान कसं प्राप्त होईल? त्यासाठी जिथे ज्ञान घ्यायचे ते काय आहे? ते अंतःकरण आहे. ते पवित्र नको का? त्याच्यावर तर लई सराटे, लई बाबळी, लई येड्या बाबळी, लई बोरीची झाडं उगवल्यात ना. ते अंतःकरण नांगरलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे नांगरायचं किती लोकांना कळते नांगरणं? मुंबईच्या बायांना एक अरे वा हुशार आहे. नांगरली वखरली, नांगरली वखरली. आता मागच्या नांगरली वखरली, नांगरली वखरली. पाळी घालून केली मऊ सख्य ग, पाळी घालून केली मऊ. बरोबर आहे ना? नांगरावी लागते की नाही जमीन? तसं हे अंतःकरण नांगरावं लागतं. आणि कथा कीर्तन ऐकणं म्हणजेच अंतःकरणाची शेती नांगरणं असे संत आम्हाला सांगतात. हे अंतःकरण नांगरलं पाहिजे. ते कथा कीर्तनाच्या नांगराने रोज नांगर धरतो ना, रोज कीर्तन होतात की नाही? एक एक कीर्तनकार जे कीर्तन करतो त्या कीर्तनानं आपली अंतःकरणाची शेती नांगरली जाते आणि काल्याच्या कीर्तनानं पेरली जाते. काय पेरायचं? त्यात पेरलं बक्षे गहू, त्यात पेरलं बक्षे गहू. चोळून मोळून केले गहू सख्य ग, चोळून मोळून केले गहू. त्याच्या पोळ्या केल्या नऊ, गणपतीला घाला जेऊ सख्य ग, गणपतीला घाला जेऊ. म्हणून परिपक्व होणं गरजेचं आहे आपलं अंतःकरण. आणि मग अशा पवित्र अंतःकरणाच्या उदरामध्ये जो जन्माला येतो त्याला गण असे म्हणतात. गण म्हणजे रक्षक. गण म्हणजे काय? राखणदारी करणारा. कोणाची? अवघ्या जगाची. मतभेद न करता जो जगाचं रक्षण करतो त्याला गणपती बाप्पा म्हणतात. चांगले आई वडील झाल्याशिवाय गणपती जन्माला येणार? नुसता एकदाच गणपती जन्माला आला शंकर पार्वतीच्या पोटी जमल का? अख्ख्या जुईनगरामध्ये, अख्ख्या वाशीमध्ये, अख्ख्या 26 सेक्टरमध्ये प्रत्येक घरामध्ये गणपतीसारखा सात्विक, शूर, वीर आणि गोरगरिबांना त्रास देणाऱ्या काय सिंदुरासुराचा मर्डर म्हणजे हिंसा करणारा नाही, पराजय करणारा असा महान पुत्र जन्माला आला तर आपला देश सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लोक म्हणतात अंगाचा मळ काढला आणि मळाचा गणपती केला. असं कुठं होईल का हो? नाही नाही. ते म्हणतात पार्वती आंघोळीला बसली आणि तिने घासन घेतली. काही बावळट सारखं बोलतात. एकदम पागल लोक आहेत. काही चिंतन येडपटासारखं. मळाचा कुठं गणपती? हे बायांनो, मळाचा गणपती झाल्यावर तो शान असेल का ग बाया? मळाचा बाईने अंग असलं माई पाठ घास ग, एवढा मळ नाही घाला बाया. पाठीच्या मळाचा, अंगाच्या मळाचा मळ असा त्याचा अर्थ नाही. मळापासून काय शब्द आहे? मळापासून दूर राहिल्यावर. कळलं का? मळापासून दूर राहिल्यावर तिच्याजवळ जे प्रतिभा राहिली,
ती पवित्र बुद्धी राहिली, पवित्र अंतःकरण राहिलं. ते कधी राहतं? मळ दूर केला तर. मग ते मळाचा गोळा इथं ठेवला, हा मळाचा गोळा इथं ठेवला आणि इथं उभं राहिल्यावर मग तुम्हाला विचारलं, काय ग बाई किती दूर आहे हो तुम्ही? त्या मळापासून आम्ही 3 फूट दूर आहे. मळा म्हणा, मळा म्हणून काय मळाचा गणपती आहे का? आणि मळाचा गणपती होईल का? जोपर्यंत आपल्या अंगाचा मळ निघत नाही आतून आणि बाहेर, तोपर्यंत आपल्या हृदयात देव जन्माला येत नाही. हे या कथेतून शिकायचं आहे. काढीला अंगीचा हो मळ, काढीला अंगीचा हो मळ, काढीला अंगीचा हो मळ. आणि मग तिला पुत्र झाला, त्याचं नाव आहे ज्ञान. काय नाव आहे? कोणता पुत्र झाला? शिरोळे साहेब आहे का एखादं असं प्रमाण? बोधपुत्र निर्माल झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण सावनी आली गावा, आता संध्या करू मी कशी केव्हा हो, आता संध्या करू मी कशी केव्हा. तो ज्ञानरूपी गणेश जन्माला आला. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, ममता माता मरून गेली. बोला बोला बोला. भक्ती बहीण धावून आली बाबा, भक्ती बहीण धावून आली बाबा, आता संध्या मी कशी करू केव्हा ग, आता संध्या करू मी कशी केव्हा. संध्या संध्या माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला, संध्या संध्या माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. असे खूप अभंग सांगता येतील नाही का? काय हो? साधला हा साधला हा पर्व काळ, गेला अंतरेचा मळ, गेला अंतरेचा मळ, गेला अंतरेचा मळ. साधला पर्व काळ, गेला अंतरेचा मळ, गेला अंतरेचा मळ, गेला अंतरेचा मळ. दिला रे
म्हणून भगवान शिव घरात नसताना बर का, भगवान शिव म्हणजे आत्मप्रकाश बाहेर ठेवून बुद्धी नावाची पार्वती स्वयंप्रकाशित होण्याचा प्रयत्न करते. म्हणजे साधक जेव्हा ध्यान करतो तेव्हा ते ध्यान करताना कोणालाच आतमध्ये येऊ देता कामा नये असं ती आपल्या मनाला सांगते. म्हणून मन हे नंदीचं प्रतीक आहे. कळलं? नंदीला तिने सांगितलं कोणाला आतमध्ये येऊ देऊ नको. पण मन कसं आहे, आपलं मन सगळ्यांचं कसं खरं सांग भोळबाबड आहे की नाही. या मनानं काय झालं, शिवाला आतमध्ये येऊन दिल्याबरोबर बुद्धिमातेची पार्वतीची समाधी भंग पावली. मग ती म्हटली ह्या मनाला हे काम नको, हे वशिल्याने कोणाला आत सोडतं नाही का. म्हणून मंत्रिमंडळी, आमदार मंडळी, खासदार मंडळी नातेवाईकाला ठेवत नाहीत, पण बायकोच्या भावाला तर अजिबात नाही ठेवत. वशिल्यावर येते ना, ज्याचा वशिला त्याचं कुत्र का शिल्ला. मग तिने सांगितलं एक काम मन को नहीं देना चाहिए. बर का, कारण मन काय करतं, एकतर ते भोळं असतं, नसलंच भोळं तर चंचल असतं. 2-4 वर्षाच्या गोष्टीची आठवण त्याला कीर्तनात होती. कीर्तन चालू आहे बाई पार गेली ना कोमात. काय चाललं होतं माहिती तिला विचार, काय चाललं होतं म्हणली मला 15 वर्षापूर्वी माझ्या जावानं ठोका दिला होता, त्याची मला आठवण झाली. म्हणजे मन कसं आहे, जनावर कसं रवंत करतं 2-4 दिवसाचं बाहेर काढतं, तसं हे आपलं मन आहे ना रवंत करतोय आणि घाण घाण बाहेर काढतो. आणि मग ते ध्यानाला अडचण होते ना. मग पार्वती माता म्हणाली हे बैल को छोड़ दो, हे बोला हे बहुत बहुत दुनिया का पहिला जुना जुना खाके बैठता है. रवंत करतं ना ते. मग तिने काय केलं, काढोनी अंगाचा मळी ज्ञानरूपी बनविला बळी. बोला ज्ञानरूपी. मग तो गणपती बळी जन्माला आला, ज्ञान जन्माला आलं. तिला ज्ञान झालं. ऑल वर्ल्ड इज माय गॉड अँड रिलिजन अँड कास्ट. आय लाईक ओनली वर्ल्ड अँड पीपल्स. अवघी देवाचीच वीण तेथे कैसा भिन्ना भिन्न. अशा प्रकारचं ज्ञान आहे. त्या ज्ञानाला गणपती असे म्हणतात. कळलं? आणि मग काय झालं, तो गणपती बाप्पा दारात उभा ठेवला आणि म्हटली आता कोणाला येऊ देऊ नको. आता कोणाला दारात ठेवलं दादा, आता कोणाला ठेवलं दारात, मोठ्याने बोला ना. ज्ञानाला. ज्ञान काय मन आहे काय, वशिलाच नाही. भगवान स्वतः शिव आले. हमें जाना दे दो, हमारी औरत. नहीं नहीं नहीं, मैं नहीं जाना दूंगा. काय झालं, मी आला तिथे. काय आला, मी आला. मी तप करते, मी जप करते, मी असं करते, मी तसं करते, मी आणि माझं. हे सुद्धा परमार्थाला घातक आहे. म्हणून तो जो ज्ञानरूपी गणपती बनवला होता ना दीपक पाटील, त्याच्यावर जे तोंड होतं ना, ते तोंड म्हणजे अहंकार. बोला तोंड म्हणजे ते अहंकाराचं तोंड. दॅट विच कॅनॉट बी क्युअर्ड मस्ट बी इंज्युअर्ड. नाविलाजानं भगवान शिवाने त्या ज्ञानरूपी गणेशाचं अहंकाराचं तोंड कापून टाकलं. आता कापल्यावर मग ते दुसरं तोंड बसवावं लागलं का नाही. मग तुम्ही म्हणाल तेच बसवलं असतं की, पण ते अहंकार आहे ना. मग काय बसवलं, ओंकार रूपी गजमुख बसवलं. हाती नाही तोडला, हे खोट्या गोष्टी आहेत. ती कातडं नाही खायचं, आतला गाभा खाला पाहिजे. गाभा असा आहे की ओंकार कसा आहे बघा. हातीचं तोंड पाहिलं तुम्ही, सुपासारखे कान आहे. या सुपापासून असं घ्या, खाली सोंडकडं येते का नाही, या सोंडकडून पण असं घ्या, इकडं हाती या सुपा या कानाकडे येते का नाही, होतो का नाही ओंकार. आणि मग ओंकार रूपी मुख कमल बसवून गणपती बाप्पाचा जन्म झालेला आहे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. नमिला गणपती माऊली शारदा, नमिला गणपती माऊली
हात जोडू भगवंताला प्रार्थना करू. हे गणेशा, हे ज्ञानरूपी गणेशा, हे अहंकार विरहित गणेशा, माझ्या अंतःकरणामध्ये जन्म घे. मोरया 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 मोरया. 11 वेळा म्हणा, दिवसातून 2 वेळा म्हणा. नाही जमलं तर चतुर्थीला म्हणा, नाही जमलं तर ह्या चतुर्थीचं त्या चतुर्थीला म्हणा. पण गोड म्हणा. कसं म्हणा? गोड बरं वाटतं ना, दिसायला गोड बरं वाटतं, हसायला गोड बरं वाटतं. बरोबर आहे ना? नाही तर उगाच आपलं सांगितलं वावळे महाराज म्हणले बाई मोर्या म्हणा, मोर्या मोन्या 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 मोन्या, बरं वाटतं गाव ते. मोन्या 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 का गं एवढं गायनी? मला भाकरी करायच्या भाऊ, कुठं बोहाच्या नादी लागतो यातलं म्हणून आपलं मोर्या 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 नाही. महिलांनी फक्त म्हणा मोरया 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 मोरया. आता 2 पार्ट्या बरं का. हे पळ कुठे गेलेल्या आमदारांसारख्या नाही बरं का पार्ट्या. आपली गणपतीची पार्टी, फक्त गणपतीच्या. आता मागच्या बोला बोला. हा बोला. वा कसं गोड. यांना समाधीच लागली होती महाराजांना. ऐकल्यावर बरं वाटतं की नाही? तुम्ही ऐकले तुम्ही म्हणताय आणि आम्ही डोळे झाकून बसलो होतो. असं हृदय भरभर भरभर भरून येत होतं. एवढा गोड आणि मधुर आवाज ज्या देवानं तुम्हाला दिलाय, त्या देवाला आम्ही म्हणतो देवा यांना एवढा गोड आवाज दिला ना, आम्हीच काय केलं होतं. मोर्या मोर्या मोर्या, काय गोड. आणि म्हणून गणपतीचं कीर्तन काय आणि काल्याचं कीर्तन काय. आईबाप धन्य हवेत, आईबाप पवित्र हवेत. आईबापांनी आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले पाहिजे. त्यांचा आहार शुद्ध पाहिजे, त्यांचा विहार शुद्ध पाहिजे, त्यांचा आचार शुद्ध पाहिजे, त्यांचा विचार शुद्ध पाहिजे. आणि शेवटचं काय माहिती आहे? त्यांचा बोला ना मग, त्यांचा उच्चार. आता जिचा उच्चार शुद्ध असेल ती बोल. काही काही सरळ बोलतीच नाही. तुझा बाप कुठं गेलाय रे? हे तर लई सोपं झालं. पण आमच्या गावाकडे तुझ्या आईचा नवरा कुठं गेलाय रे? अहो म्हटलं दादा चांगलं बोलव. म्हणलं मग मी काय वाईट बोललो? म्हणलं अहो खरं बोलव. मग खरंच बोललो की त्याच्या आईचा नवराच आहे त्याचा बाप. अरे पण सरळ बोलला नाही ना तू, गोड नाही ना बोलला. हा म्हणला बा तेवढं झालं बा, आपल्याला सवयच नाही वाढ बोलायची. म्हणून गोड बोलायची सवय असलेला मुलगा जन्माला घालायचा असेल तर सतत गणपती बाप्पाचं स्मरण करायला पाहिजे. हो, उगीच कोणाच्या पोटी जन्माला येत नाही. खूप सतत ध्यान करावं लागते. म्हटलंय दशरथाने पुण्य केले कोटी कोटी, दशरथाने पुण्य केले कोटी कोटी, दशरथाने पुण्य केले कोटा कोटी, दशरथाने पुण्य केले कोटा कोटी. म्हणून राम पोटी आले त्याच्या, म्हणून राम पोटी आले दशरथाने पुण्य केले कोट कोटी, दशरथाने पुण्य केले कोटी कोटी, दशरथाने पुण्य केले कोटी कोटी, दशरथाने पुण्य केले कोटी कोटी. हे बाबा नाचतोय ना, हा साधा नाही. यो बाबा 1.5 लाख रुपये पगार या माणसाला. एवढं मोठेपण सांडवून एवढं लहान होऊन ते भगवंताच्या भजनामध्ये नाचतात. हा एका सुपुत्राचा जन्म आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. हे सगळेच उभे राहिलेले आहेत ना, हे सगळे मोठी माणसं आहेत, चांगले पगारदार आहेत.
पण या मुंबईतल्या तुमच्या ह्या सेक्टर 26 मधल्या लोकांना ज्ञान व्हावं, प्रेम मिळावं, अन्नदान आणि ज्ञानदानाचा सुरेख संगम या सगळ्या कार्यकर्त्यांनी उभा केला आहे. हे स्वतः मोठे असून तुमच्या माझ्यासाठी लहान होतात. यांचासुद्धा सुपुत्राचा जन्म आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार. आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये मध्ये गणपती बाप्पाचं पूजन आपण केलं. तर काय सांगतो तुम्हाला मी की जशी गणपतीची आई पार्वती, पार्वती शब्दाचा संस्कृत अर्थ होतो यशस्वी माता. मुलाला जन्म देऊन एखादी बाई म्हणती बाई मी फसले, पोरग गँगवारमध्ये गेलंय, पोरग गँगठारमध्ये गेलंय, बाई पोऱ्या दरोड्या काढतो, दरोड्याच्या काय दरोडेखोर झाला, बापाला एवढं नाव, बाई पोरगा चांगला निघाला नाही. काय ग बाई तू का रडती? म्हणली माझा पोरगा बाई लोकाची शेजारणीची पोरच घेऊन पळाला बाई, तोंड नाही राहिलं ग बाई, नाही राहिलं तो. खरंय की नाही? म्हणून चांगली आई म्हणजे यशदायी माता. मुलाला जन्म देऊन तिचा मुलगा समाजामध्ये प्रिय झाला, तिला यशदायी माता म्हणतात आणि तिलाच यशोदा असे म्हणतात. यशदायी होण्यासाठी काय करावं लागतं? हाती घेऊन काठी, हाती घेऊन काठी, हाती घेऊन काठी, हाती घेऊन काठी, असं नाही, हाती घेऊन काठी, हाती घेऊन काठी, हाती घेऊन काठी, हाती घेऊन काठी. आणि मग कृष्णाने गावातल्या गोपाळांना, गरिबांना श्रीमंत करण्याचा किंवा गरीब मुलांना, गरीब मित्रांना श्रीमंत करण्यासाठी मी जेवढा श्रीमंत आहे तेवढीच श्रीमंती माझ्या गरिबांच्या, माझ्या गरीब असलेल्या मित्रांना प्राप्त होण्यासाठी ज्याने विजयी अट्टहास केला त्याचं नाव आहे श्रीकृष्ण परमात्मा. म्हणून त्याने गावातल्या तरुणाईला सुदृढ आणि सशक्त करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने गावामध्ये चोऱ्या केल्या. त्या चोऱ्या करून पोरांना खाऊ घालून पोरं सशक्त आणि सुदृढ केली. तेव्हा सगळ्या गवळणी गावातल्या गोळा झाल्या आणि यशोदेच्या वाड्यावर आल्या आणि यशोदेला हाक मारू लागल्या, अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी. आल्या नंदाच्या अंगणी, आल्या नंदाच्या अंगणी, आल्या नंदाच्या अंगणी, आल्या नंदाच्या अंगणी. जातो आम्ही गोकुळ सोडोनी, जातो आम्ही गोकुळ सोडून, जातो आम्ही गोकुळ सोडून, यशोदे बाळ तुझा ताना कुटवर सोसू धिंगाणा, यशोदे बाळ तुझा ताना पोटावर सोसू धिंगाणा, यशोदे बाळ तुझा ताना पोटावर सोसू धिंगाणा, धिंगाणा धिंगाणा. आल्या गवळणी काय म्हटलं, यशोदे बाहेर ये. यशोदा बाहेर आहे. का ग बाहेर या बसा.
चहा करते. ए बसायला टाका ग. नको नको तुमचं आम्हाला बसायला नको, चहा नको. का काय झालं तरी काय सांगा पुरींनो. नको ग बाई राहण या गोकुळी, नको ग बाई राहण या गोकुळी. असं करा ना. आणि खरंच मावशे घरी जर तुला तकलीफ तू असं केलं असतं का? खरंच असं केलं असतं. आता अशी करते अशा. नको ग बाई राहण या गोकुळी, खरंच मला आली बाई चंडाळी, खरंच मला आली बाई चांडाळी. यशोदे या गोकुळामध्ये आम्ही राहणार. पुरुषापेक्षा स्त्रिया निगर्वी असतात, पुरुष गर्विष्ठ असतात. म्हणजे मी त्यात आलो म्हणा. आपली जातच ही अडी त्या लवलवीत आहेत, मृदू आणि मुलायम आहेत. जसं सांगल ना बघा. आता त्यांना म्हणणं असं करा, खरंच मला आली बाई चंडोळी. आहे की नाही? तुम्ही नुसतं हासायच्या कामाचे टिंगल खोर जाते तुमची. त्या एकदम मनमोकळ्या बिचारा. भूमीचे मार्दव पुढे काय सांगे कोंबाचे लवलव, सांगे कोंबाचे लवलव. ही कोंबाची लवलव लवलवीत कोंब आहेत स्त्रिया. म्हणजे त्या परिवर्तित झाल्या की समाज सुधारायला एक क्षण पण लागत नाही. तेव्हा बायांनो मग आली ती गवळण. काय म्हणतात त्या गवळणी? आवरी आवरी आपुला हरी, दुबळ्याची केली चोरी, घरी जावयाची उरीन कृष्णे नाही ठेविली ग बाई. काय केलं? कवाड भ्रांतीचे उघडिले. आलं का नाही गणपती बाप्पाच्या जवळ जवळ जन्मकथाणी. कवाड भ्रांतीचे उघडिले. ती बुद्धी जेव्हा ध्यानाला बसली तेव्हा तिने कवाड लावलं होतं. पण ते कवाड लावताना ही गवळण म्हणते कृष्ण आला आणि ते माझं कवाड उघडलं दरवाजा. कोणता कवाड होतं माहिती? भ्रांतीचं. कोणतं होतं? भ्रांती म्हणजे भ्रम. काय भ्रम आहे? मी अशीच राहील, माझे काळे केस असेच राहतील, माझं दात अछोट लागतील. आणि वया 20 वर्षांनी धडा धडा दाढा पडला. काय चाविती काय? नाही माझ्या दात पडले. दात पडणार नाही असं वाटलं होतं पण पडले. केस काळे पांढरे होणार नाहीत असं वाटलं होतं पण जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानु दर्शन झालंच व्हायचं ते. म्हणून आम्हाला भ्रम होता पण परमार्थानं तो भ्रम नष्ट होतो आणि भ्रांतीचं कवाड उघडलं. कवाड भ्रांतीचे उघडिले, कुलूप मायेचे मोडिले, शिंक्या विद्येचे तोडिले, बाई तुझे कृष्णे. डेरा फोडीला दंभाचा, त्रिगुणती वैस ठाऊ कैसा, प्रपंच सडा ताकाचा, बाई केला तुझी आ कृष्णे. द्वेष रांजण सगळे, स्पर्श होता हात काळे, होते कामाचे ते पाळे, तेही फोडिले कृष्णे. मग यशोदा म्हटली एवढ्या खोड्या करतोस तू? मग यशोदेने धरीला करी बैसविला मांडीवरी. मग लागला रडायला मुख पसरवणी करी आ आ आ. मग जनाबाई महाराज म्हणतात नाही नामदेव महाराज म्हणतात तो समाधी काळ पाहायला मी सुद्धा तिथे होतो. विष्णुदास नामा म्हणे मरोणिया जन्माईने. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली. आपल्या आई वडिलांना जीव लावा. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. तीर्थी जाऊन कराल काय, नाय आठविले बाप माय. बाप माझा पांडुरंग, त्याच्या चरणी होईल दंग. म्हणून माय बापे केवळ काशी.
श्रीकृष्णाने यशोदा देवकी नंदबाबा वसुदेव यांच्यावर खूप प्रेम केलं. गणेश बाप्पाने आपल्या आईवडिलांवर खूप प्रेम केलं. आपल्या आईला प्रदक्षिणा मारून त्याने पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळवणारा गणपती बाप्पाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूया. मंगलमूर्ती जय विठ्ठल जय 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 गाणं वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम लोक दाखवू वाटू एकमेका